नमस्कार. आता सर्वांना प्रश्न पडत असतो, की नेमकी अन्वय म्हणजे काय? किंवा अन्वय कसा लिहितात, कसा बनवतात? म्हणजे अन्वय म्हटलं, की खूप मोठं प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांसमोर उभं राहतंय. तर आज आपण एक थोडक्यात शॉर्टमध्ये अन्वय कसा बनवायचा किंवा अन्वय कसा फेकायचा एक्झाममध्ये ते बघणार आहे. आता अन्वय जो आहे, त्याचं मार्क्स डिस्ट्रिब्युशन आपण बघूयात पहिल्यांदी. तर मार्क्स डिस्ट्रिब्युशनमध्ये काय असतं? 2 एस-ए-क्यू असतात आणि 1 एल-ए-क्यू. अन्वय प्रकरणावरून येतो. असे टोटल किती मार्क झाले? 15 मार्कसाठी काय येणार आहे आपल्याला? अन्वय प्रकरण येणार आहे. मग आता या अन्वय प्रकरणामध्ये आपण थोडंसं म्हणजे हे पूर्ण परफेक्ट आहे असं नाही, पण 90% 85% ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला कामं येणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे? पास व्हायचं आहे. जर तुम्हाला परफेक्ट अन्वय पाहिजे असेल तर तुम्ही बुकमधनं लर्न करू शकतात आणि प्रत्येक अन्वय लर्न करणं पॉसिबल नाही आहे प्रॅक्टिकली, आपल्याला हे माहिती आहे. तर मग आता आज आपण फक्त बघूयात की नेमकी अन्वय कसा बनतो किंवा कर्ता कुठं पाहिजे, कर्म कुठं पाहिजे, करण कारक कुठं पाहिजे किंवा बाकीचे जे कारक सांगितलेले ते कुठं पाहिजे किंवा क्रियापदाचं स्थान काय पाहिजे, ते सगळं आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचंय. आता अन्वय करण्यासाठी ना आपल्याला एकतर संधी यायला पाहिजे. संधी कशासाठी? तर पदच्छेद करण्यासाठी. दोन जे शब्द आहेत किंवा जे दोन शब्द एकमेकांना जोडले गेलेले आहेत ते वेगळे करण्यासाठी आपल्याला संधी प्रकरण यायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काही असेल अन्वय करताना तर ते कारक प्रकरण आहे. संधी आणि कारक हे खूप म्हणजे खूप नेसेसरी किंवा गरजेचे आहेत. जर हे तुम्हाला आले नाही तर तुम्हाला अन्वय करताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. मग आता संधी आणि कारक कसं लागणार आहे, काय लागणार आहे ते आपण आता पुढे बघणारच आहोत. पण संधी आणि कारक हे दोन आधी त्या दोघांचे लेक्चर बघायचे, संधी कारक शिकून घ्यायचं आणि मग अन्वयच्या भानगडीत पडायचं. मग आता अन्वय कसा करणार हे आपण डायरेक्ट सुरू करूयात. तर आता नेमकी अन्वय म्हणजे काय? तर अन्वय म्हणजे काय असतं की संस्कृत श्लोकातील जे शब्द आहे ते योग्य क्रमाने लावून आपल्याला एक साधं वाक्य बनवायचं असतं. म्हणजे अन्वय काय असतो? संस्कृत भाषेमधले जे शब्द आहे, श्लोकामधले जे शब्द आहे, ते श्लोकामधले जे शब्द असतात ना ते उलटे पुलटे झालेले असतात. म्हणजे ते सरळ नसतात. ते एका गाण्याचा लय दिलेला असतो किंवा छंदाप्रमाणे त्याला लय देण्यासाठी काय केलेलं असतं, ते जे शब्द आहेत वाक्यातले ते इकडं तिकडं केलेले असतात. मग ते इकडं तिकडं भरकटलेले जे असतात शब्द ते आपल्याला काय करायचं असतं? प्रॉपर क्रमाने बसवायचं असतं. त्याला काय बोलतो आपण? संधी असं अन्वय असे बोलतो. मग आता अन्वय म्हणजे काय? सर्वांना कळालं की संस्कृत श्लोकातील जे शब्द आहे ते योग्य प्रकारे क्रमाने लावून काय करायचं? साधं वाक्य बनवायचं. आता फॉर एक्झाम्पल बघूयात आपण. मराठीत आपण काय म्हणतो? राम आंबा खातो. आता राम काय करतोय? आंबा खातोय. मग आपल्याला याच्यावरनं काय कळालं? सरळ सरळ अर्थ कळून आला की राम आंबा खातोय. पण जर मी असं म्हटलं की राम खातो आंबा किंवा खातो आंबा राम, हे काय झालं? उलट सुलट वाक्य झालं ना. आपल्याला अर्थ तर समजतोय पण वाक्य योग्य वाटत नाही. का योग्य वाटत नाही? तर आपण नेहमी बघत आलेलो आहे. आपण आपली मराठी जी भाषा आहे ती आपण नेहमी बोलत असतो. त्यामुळे त्या मराठी भाषेतले जे उलटे पुलटे झालेले शब्द आहे ते आपल्याला लगेच समजून येतात. पण संस्कृत भाषेमध्ये समजून येत नाही कारण की आपली ती भाषा नाहीये. मग ती भाषा समजण्यासाठी काय करायचं? एक साधा नियम आहे. कर्ता, कर्म आणि क्रियापद हे तिघं एका लाईनीत ठेवायचे आणि मग वाक्य बनवायचं. मग राम आंबा खातो जर असं बोललो तर काय कळालं आपल्याला? व्यवस्थित अर्थ समजला. पण खातो आंबा राम मध्ये काय समजलंय? अर्थ प्रॉपर समजलेला नाहीये. म्हणजे अर्थ समजलाय पण वाक्य बनत नाहीये योग्य. आपल्याला ते समजतंय की ती वाक्य योग्य नाहीये. पण हे म्हटलं तरी पण काय? हे म्हटलं तरी चुकीचं नाहीये. हे म्हटलं तरी काय? बरोबर सांगितलेलं आहे. मग संस्कृत जे श्लोक असतात ते तुम्हाला समजलंय. ते छंदासाठी काय केलेले असतात? उलटे पुलटे केलेले असतात. म्हणजे उलटेच उलटे असतात ते क्रमाने नसतात. मग आपल्याला अन्वय करायचा आहे. म्हणजे काय करायचंय? तो जो श्लोक आहे, तो जो उलटा पुलटा झालेला श्लोक आहे तो आपल्याला सरळ आणायचा आहे आणि सरळ आणून काय करायचं आहे? त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. मग थोडक्यात अन्वय म्हणजे काय? तर वाक्य सरळ करणं, बस एवढंच. आता ही जी थेरी आपण बघतोय, थेरी काही कामाची नाहीये. पण आपण जर थेरी म्हणजे ऐकली किंवा अन्वय म्हणजे काय हे समजलं तरच आपल्याला अन्वय करता येणार आहे ना, नाहीतर करताच येणार नाही अन्वय. मग आता
अन्वय का करायचा? अन्वय म्हणजे काय हे समजलं आपल्याला. काय अन्वय म्हणजे? तर संस्कृतमधले जे शब्द असतात श्लोकातले ते आपल्याला सरळ आणायचे आहेत, सरळ क्रमाने लावायचे आहेत, ते झालं अन्वय. आता अन्वय का करायचा? तर आता जो श्लोक दिलेला असतो तो श्लोक गाण्यासारखा दिलेला असतो, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. मग तुम्ही अभ्यास करत असताना तो गाण्यासारखा श्लोकाचा मिनिंग तुम्हाला समजून येत नाही. अभ्यास करत असताना आपल्याला काय लागत असतं? सरळ भाषा लागत असते. उलटी पुलटी केलेली भाषा आपल्या डोक्यावरून जात असते. मग त्या श्लोकाकडे आपण बघितलं की आपल्याला त्याचा अर्थच लागत नाही, नेमकी काय सांगितलंय श्लोकमध्ये. तर मग ते श्लोकमधलं समजण्यासाठी काय करायचं आपल्याला? अन्वय करायचा आहे. मग जर आपण ते श्लोकामधले सगळे शब्द सरळ रेषेत आणले, म्हणजे सरळ केलं, सरळ आपल्या बोलण्याच्या भाषेप्रमाणे आणले, तर तिथं आपला अन्वय बनेल. आणि अन्वय बनल्यानंतर आपल्याला त्याचा काय लागेल? त्या अन्वयाचा प्रॉपर अर्थ लागून जाईल. आता जर अन्वय आपल्याला व्यवस्थित केलेला नसेल किंवा अन्वय न समजता जर आपण अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तो अर्थ आपल्याला श्लोकमधून प्रॉपर समजणार नाही. म्हणून अन्वय करायचा आपल्याला. मग अन्वय का करायचा आहे? तर श्लोकामध्ये जे उलटे पुलटे शब्द दिलेले असतात ते आपल्याला सरळ करायचे, त्यासाठी सरळ समजण्यासाठी अन्वय करायचा आहे. मग आता श्लोक वाचताना काय करायचं? मेंदूला काही क्रिया करायला लावायच्या. आता काय क्रिया करायला लावायच्या? श्लोककडे बघितलं की मेंदूला म्हणायचं, नेमकी त्याला प्रश्न विचार. जे आपण कारक प्रकरणामध्ये बघितलेत, कारक प्रकरणामध्ये आपण जे प्रश्न विचारतो ना तेच आपल्याला इथं अन्वय प्रकरणामध्ये श्लोक बघितल्यानंतर विचारायला लावायचे. मग नेमके मेंदूला काय प्रश्न विचारायला लावायचे? काय होतंय, कसं होतंय, कोण करतंय, किंवा काय केलं जातंय, कशाने होतंय, साधन काय वापरलं जातंय, अशा प्रकारचे जे काही क्रिया आहेत त्या आपण विचारायच्या. मग आता काय होतंय, काय होतंय वरून आपल्याला काय समजतंय? तर आपल्याला काय होतं वरून क्रियापद समजून येणार आहे. त्यानंतर कोण करतंय, कोण करतंय त्यावरनं काय कळणार आपल्याला? करता कळतोय. त्यानंतर काय केलं जातंय? आता केलं जातंय म्हणजे काय? कर्म. जो करतो तो करता, जे केलं जातं ते कर्म, आणि त्याचं जे आउटपुट मिळणार आहे ते काय? क्रियापद. असं आपल्याला माहिती. आता आपण पूर्ण बघितलेत, प्रथमा विभक्ती, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, हे सगळं बघितलेलं. आणि त्यावरनं आपण प्रथमा विभक्तीसाठी कर्ता कारक, द्वितीयासाठी कर्म, तृतीयासाठी करण, हे सगळं आपण प्रॉपर बघत आलेलो आहे. त्यामुळे आपल्याला कारक प्रकरणावरून ही आयडिया येऊन गेलेली आहे. आता आपण एक्झाम्पल बघूयात. बघा, आता हे तर समजलं, कर्ता, कर्म, क्रियापद, कोण करतंय, काय केलं जातंय, काय होतंय, हे सगळं समजलं. पण नेमकी एक्झाम्पल बघितल्यानंतर काय होणार आहे आपल्याला? अजून क्लिअर होणार आहे. तर बघा, अग्नी पचती अन्नम. आता अग्नी पचती अन्नम. आता ह्या वाक्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला थोडं तरी आयडिया येते. अग्नी म्हणजे आग, पचती म्हणजे पचवण्याची क्रिया किंवा पाचवण्याची क्रिया, आणि अन्नम म्हणजे काय? तर अन्न. मग अग्नी पचती अन्नम, मग अग्नी पचवते अन्न, असं म्हणणं योग्य असेल का? नाही. तर मी जर म्हटलं तर अग्नी अन्न पचवते, हे बरोबर आहे ना? जर तुम्ही याचा मराठी मिनिंग बघितला तर तो तुम्हाला कसा दिसतोय? उलटा मराठी मिनिंग दिसतोय, म्हणजे प्रॉपर बोलण्याची भाषा दिसत नाहीये. पण जेव्हा मी म्हणते की अग्नी अन्न पचवतो तेव्हा काय होतंय? प्रॉपर मिनिंग समजून येतोय. मग अन्वय करताना काय करायचं आपल्याला? तो जो श्लोक आहे त्या श्लोकाला किंवा ते जे वर्ड दिलेले त्या वर्डला काय करायचं आपल्याला? प्रॉपर मिनिंगमध्ये आणायचं आहे. आणि अन्वय म्हणजे काय? थोडक्यात आपली बोलण्याची भाषा आहे. म्हणजे आपण ज्या भाषेत बोलतो ना मराठीमध्ये, त्याच भाषेमध्ये ते संस्कृतचे जे वर्ड आहे ते आणून ठेवायचे आपल्याला. मग आता अग्नी, अग्नी काय सांगितलेले आहेत? तर बघा, अग्नी, आता क्वेश्चन विचारायचं आहे. तर क्वेश्चन विचारायचं तर काय विचारणार आपण? अग्नी. मग अग्नी पचती अन्न, मग अग्नी म्हणजे कोण करतंय? तर कोण करतंय पचवण्याचं काम? तर अग्नी करते. मग अग्नी काय झालं? कर्ता झालं. त्यानंतर आता क्रिया काय घडतीये? पहिल्यांदा सगळ्यात आधी शोधायचं असेल तर क्रिया शोधायची. तर मग काय काय करतंय? तर पचवण्याचं काम करतंय. मग पचती काय झाली आहे? क्रिया झाली आहे. त्यानंतर अन्नम, आता काय पचवण्याचं काम करतीये? तर अन्न पचवण्याचं काम करते. मग अन्न काय झालं? कर्म झालं. मग कर्ता, क्रिया आणि कर्म, हे कसं आहे? आपण एकदा ते शोधून घेतलं. शोधून घेतल्यानंतर त्याचा सिक्वेन्स काय ठेवायचा? तर आधी कर्ता आणायचा, त्यानंतर कर्म आणि त्यानंतर क्रिया. आता आपल्याला माहिती आहे क्रियापद जे असतात ते काय असतात? सगळ्यात शेवटी आपण क्रियापदांचा वापर
करत असतो. क्रियापद काय करतो आपण सर्वात शेवटी वापरतो. मग करता काय सांगितलेलं आहे अग्नी. त्यानंतर कर्म काय सांगितलेलं आहे अन्नम. मग कर्ता अग्नी अन्नम आणि क्रियापद काय सांगितलेले पचती. अग्नी अन्नम पचती. अग्नी अन्नाला पचवतं. हे काय झालं मग कर्ता कर्म आणि क्रिया. आता अन्वय करतानाच काय लक्षात ठेवायचंय मग आधी कर्ता घ्यायचा मग कर्म घ्यायचा आणि मग काय आणायचं क्रियापद आणायचं. हा रूल सर्वांनी लक्षात ठेवायचा. आता आपल्याला कर्ता कर्म क्रियापद हा सिक्वेन्स कळाला. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा जो रूल आहे तो बघूयात. आता याला मी गोल्डन रूल बोललोय कारण की का तर सगळ्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही काय करायचा हा रूल वापरायचा. आता पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं या रूलमध्ये आपण बघूयात. पहिल्यांदा काय करायचंय क्रियापद ओळखायचंय. मग आता क्रियापद ओळखायचं. मग क्रियापद आपल्याला माहिती आहे. आता आपण पूर्ण धातू प्रकरण बघितलंय क्रियापदांसाठी. मग धातू प्रकरणामधले धातू आपल्याला पटकन ओळखू येतात. त्यावरनं पण आपण काय करू शकतो क्रियापद ओळखू शकतो. मग आता क्रियापद मग क्रियेला काय ती जे पूर्ण शब्द किंवा वाक्य असेल श्लोक असेल त्याला काय विचारायचा प्रश्न की काय करतो. मग काय करतो म्हटल्यावर काय आन्सर भेटतं आपल्याला क्रियापद मिळून जातं. मग क्रियापद कोणकोणते आता इथे थोडेसेच दिले. पठती करोती वदती भवती लिखती हे सगळे काय झालेत क्रियापद झालेत. आता आपण पूर्ण गणावाईज क्रियापद आपण धातू प्रकरणामध्ये बघतोय. त्यामुळे आपल्याला क्रियापद किंवा धातू ओळखता आले पाहिजे. मग आता हे झाले क्रियापद. पहिल्यांदा काय केलं आपण मग क्रियापद शोधून घेतलं. त्यानंतर आता हे जे क्रियापद शोधलंय हे क्रियापद कुठे लावायचं सगळ्यात शेवटी लावायचं. म्हणजे सगळ्यात आधी शोधलंय बघा. सगळ्यात फर्स्ट टाइम आपण त्या श्लोककडे बघितल्यावर काय करायचं क्रियापद शोधायचं आणि क्रियापद शोधल्यावर ते काय करायचं सर्वात शेवटी नेऊन ठेवायचं. आता ती झाली स्टेप 1. क्रियापद शोधलं क्रियापद सर्वात शेवटी नेऊन ठेवलं ही झाली स्टेप 1. आता स्टेप 2 काय करायचं तर कर्ता शोधायचं. आता कर्ता म्हणजे काय जो करतो तो काय झाला कर्ता. मग कोण करतोय तो कर्ता. मग कर्ता नेहमी काय असतं प्रथम विभक्तीत असतं हे लक्षात ठेवायचं. पण आता आपण याला पण हे बघितलेलं आहे की आपण वाच्य प्रयोग बघतो. वाच्य प्रयोगमध्ये आपण कर्मणी प्रयोग बघतो. मग कर्मणी प्रयोगमध्ये काय असतो कर्ता तृतीयमध्ये असतो. मग कर्तरी प्रयोग असेल तर काय दिसणार आपल्याला कर्ता प्रथम विभक्तीत दिसेल. कर्मणी प्रयोगाचं वाक्य असेल तर तिथे काय दिसणार आहे आपल्याला कर्ता तृतीय विभक्तीमध्ये दिसणार आहे. त्यामुळे लगेच कन्फ्युजन करायचं नाही नेमकी हा कर्ता आहे कर्म आहे करण आहे काय समजतच नाही असं करायचं नाही. कर्ता नेहमी काय असतो प्रथम विभक्तीत असतो. पण एक्सेप्शन पण मी तुम्हाला सांगितलं की कर्ता तृतीय विभक्तीत पण असू शकतो. मग आता कर्ता मध्ये फॉर एक्झाम्पल काय बालक वैद्य राजा हे सगळे काय आहेत राम हे सगळे काय बघतो आपण प्रथम विभक्तीमध्ये बघतो. मग हे सगळे काय झाले कर्ता नेहमी काय असतं प्रथम विभक्तीमध्ये असतो. त्यानंतर कर्म. आता स्टेप 1 काय बघितलं आपण क्रियापद शोधलं. क्रियापद शोधल्यानंतर आपण काय शोधलं कर्ता शोधलं. आता स्टेप 3 मध्ये आपण काय शोधणार आहे कर्म शोधणार आहे. मग आता कर्मामध्ये काय कशाला हे सगळे प्रश्न आपण त्या वाक्याला विचारणार आणि हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला तिथे काय भेटणार कर्म भेटणार. कर्म म्हणजेच काय मग द्वितीय विभक्ती भेटणार. मग द्वितीय विभक्तीमध्ये आपल्याला माहिती पुस्तकम औषधम अन्नम हे मी तुम्हाला फक्त एक्झाम्पलसाठी दिलंय. द्वितीय विभक्ती म्हणजे पुस्तकम काय झालं तर द्वितीय विभक्तीतलं झालं. औषधम द्वितीय विभक्ती म्हणजे हे काय झालं कर्म झालं. आपण त्या वाक्यातल्या विभक्तीवरून पण कर्म ओळखू शकतो हे सर्वांना माहिती आहे. त्यानंतर स्टेप 4 आता कर्ता कर्म क्रियापद हे सगळं आपल्याला सापडलेलं आहे. पण बाकीचे कारक पण प्रेझेंट असतात ना तिथं. मग आपण बाकीचे कारक ओळखायचे. आता आपल्याला कारक ओळखण्याचे म्हणजे कारक कसे ओळखायचे हे आपल्याला माहिती आहे. तृतीय म्हणजे काय कशाने. मग तृतीय विभक्ती म्हणजे काय झालं करण कारक झालं. म्हणजे रामाने बाणाने वालीला मारले. मग रामाने कशाने मारले तर बाणाने मारले. मग बाण काय झाला करणकारक म्हणजे काय असतं क्रिया करण्यासाठी जे साधन आपण वापरतो ते करणकारक असतं. त्यानंतर चतुर्थी विभक्ती कशामध्ये असते तर संप्रदानमध्ये असते. मग आपण तिथे काय करणार कशासाठी. आपण तिथे काय क्वेश्चन विचारणार कशासाठी. त्यानंतर पंचमी. आता पंचमी विभक्ती जी असते ती कशात असते अपादानकारक असतं. पंचमी विभक्ती जी असते ते अपादानकारक असतं. मग त्याच्यासाठी काय क्वेश्चन विचारणार आपण कोठून म्हणजे
मी इथून गावाला निघालो, तर मी जे गाव सोडलंय त्याची काय होणार, पंचमी विभक्ती होणार. जे गाव सोडलंय त्याची, मग ती काय झाली, अपादानकारक. त्यानंतर षष्ठी. षष्ठी म्हणजे काय, संबंध. आता आपल्याला श्लोकांमध्ये याचा संबंध, त्याचा संबंध, त्याचा संबंध, खूप संबंध बघायला भेटतात. दोषांचे संबंध कंटिन्यू बघायला भेटतात. त्यामुळे षष्ठी म्हणजे काय, संबंध. आणि सप्तमी. सप्तमी म्हणजे काय, अधिकरण. अधिकरण म्हणजे काय, स्थान. मग स्थान कोणतं पण असू शकतं. आता आताचे स्थान बघितले तर वाताचं स्थान काय आहे, पक्वाशय, किंवा विशेष स्थान जे सांगितलेले ते पक्वाशय सांगितलेले आहे. मग ते काय झालं, अधिकरण. ते कशात येणार, अधिकरणकारक मध्ये येणार. मग याच्या आधी आपण एक रूल बघितला होता बघा, कर्ता, कर्म आणि क्रियापद. पण बाकीचं जर कारक आलेले असेल तर ते कुठे टाकायचे, तर कर्ता घ्यायचा, कर्ता झाल्यानंतर इतर कारक म्हणजे बाकीचे कारक घ्यायचे, आणि बाकीचे कारक झाल्यानंतर कर्म घ्यायचं, आणि कर्म झाल्यानंतर क्रियापद घ्यायचं. काय केलं आपण मग, कर्ता घेतला, कर्तानंतर बाकीचे जे कोणते कारक आलेले असेल, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण, जे कोणतं कारक आलेलं असेल त्या कारकाचे वर्ड्स इथे घ्यायचे. त्यानंतर कर्मवाले जे वर्ड्स आपल्याला मिळाले श्लोकातून ते इथं घ्यायचे, आणि क्रियापद शेवटी घ्यायचं. हा रूल सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. हा 90% आपल्याला फॉलो होतो. मग आता वैद्येन औषधम रोगीने दीयते, हे एक एक्झाम्पल आहे. काय, वैद्येन औषधम रोगीने दीयते, वैद्याने औषध रोगीला दिले. काय झालं, वैद्याने औषध रोगीला दिले, असा त्याचा सरळ सरळ मिनिंग होतो. पण आपण बोलताना कसं म्हणतो, आपण असं थोडीच बोलतो की वैद्याने औषध दिले, औषध रोग्याला दिले. आपण काय बोलतो, वैद्याने रोग्याला औषध दिले असं बोलतो ना. आपल्याला म्हणजे याचा मराठी मिनिंग, प्रत्येक वर्डचा मराठी मिनिंग काढल्यानंतर लगेच आयडिया येऊन जाते की ती वाक्य कसं बनणार आहे. मग आता पहिल्यांदा आपण शोधणार क्रियापद. मग क्रियापद काय यात, तर दीयते, हे काय झालं, क्रियापद झालं. दीयते काय झालं, क्रियापद. तर क्रियापद झाल्यानंतर आपण काय शोधतोय, कर्ता शोधतोय. आता कर्ता कशात पाहिजे, प्रथमा विभक्तीत पाहिजे. पण इथं कर्ता कशात आहे, इथं तृतीया विभक्तीत आहे. म्हणजे हे कर्मणी प्रयोगचं वाक्य. आता आपल्याला इथं प्रयोग इम्पॉर्टंट नाहीये. पण वैद्य काय झाला, मग कर्ता झाला. त्यानंतर आपल्याला शोधायचं कर्म. आता कर्म शोधत असताना काय देतोय, तर औषध देतोय. काय देतोय प्रश्न विचारल्यानंतर काय भेटतंय, कर्म मिळतंय. मग आपल्याला कर्ता भेटला, क्रिया भेटली, कर्म भेटलं. आता त्यानंतर रोगीने कोणाला देतोय, ज्याला देतोय त्याचं काय होतं, संप्रदान होतं. म्हणजेच ज्याला देतोय त्याची काय झाली, चतुर्थी विभक्ती. आता हे चतुर्थी विभक्तीत आलेलं आहे, मग तिथे काय झालं, संप्रदान झालं. मग आपल्याला सर्व भेटलं. मग आपण अरेंज कसं करणार, आधी कर्ता करणार, नंतर बाकीचं जे कारक आलेले आहे ते करणार, त्यानंतर कर्म करणार, आणि त्यानंतर क्रिया करणार. मग आता कर्ता काय आलेला आहे आपला, तर कर्ता काय आलेला आहे, वैद्यन. त्यानंतर इतर कारक काय आलेलं आहे, रोगीने. त्यानंतर कर्म काय आलेलं, औषधम, आणि क्रिया काय आलेली, दीयते. मग कसं बनल ते, वैद्यन, त्यानंतर इतर कारकमध्ये रोगीने, त्यानंतर कर्ममध्ये काय आलंय, औषधम, आणि क्रियामध्ये दीयते. कसं बनलं मग, वैद्यन रोगीने औषधम दीयते. हे काय झालं आपलं, कर्ता किंवा बाकीचे कारक असताना किंवा कर्म आणि क्रिया हे सगळे कसे अरेंज करायचं, या संबंधीचा अन्वय किंवा या संबंधीच्या ज्या आपण स्टेप्स बघितल्या त्या. पहिल्यांदा काय बघितलं आपण ह्या स्टेप्समध्ये, क्रिया शोधल्यानंतर काय शोधलं आपण, कर्ता शोधल्यानंतर काय शोधलं, कर्म. त्यानंतर कर्म शोधल्यानंतर आपण काय केलं, बाकीचे जे कारक आहेत ते शोधले, आणि ते शोधून अरेंज कसे करायचे ते बघितलं. आता आपण अजून काही एक्झाम्पल आहे ते बघूयात. आता इथं बघा, लघु दीपक अग्नी भवती, लघु दीपक अग्नी भवती. आता याच्यात पहिल्यांदा काय शोधायचंय, क्रियापद शोधायचंय. आता क्रियापद आपल्याला माहिती, क्रियापद काय आलं इथं, भवती काय झाली, क्रिया झाली. त्यानंतर पुढे काय शोधणार आपण, कर्ता शोधणार. काय शोधणार, कर्ता शोधणार. मग कर्ता काय आला आपला, अग्नी. त्यानंतर कर्म काय होतंय किंवा काय घडतंय ते आपण शोधणार. आता
कर्ता शोधला. आता कर्म मग कर्मामध्ये काय येणार, लघु आणि दीपक. पण लघु आणि दीपक हे काय येत आहे, बघायला गेलं तर हे काय येत आहे, विशेषण येत आहेत. मग आपण आता हे कसं अरेंज करणार ते बघूयात. मग आता अरेंज कसं करणार आपण, कर्ता, त्यानंतर कर्ता झाल्यावर कर्म जर असेल वाक्यात तर कर्म घेणार, कर्मानंतर आपण काय करणार, विशेषण घेणार आणि त्यानंतर काय करणार आपण, क्रिया घेणार. क्रम समजला सर्वांना, कर्ता, कर्म, विशेषण आणि क्रिया असा क्रम असणार. आणि जर बाकीचे कारक प्रेझेंट असतील तर बाकीचे कारक कुठं टाकणार आपण, मग तर आधीचं जो आपलं होतं तर तिथंच. म्हणजे हे बघा इथं कर्ता, जर इतर कारक प्रेझेंट असेल तर इथं इतर कारक येतील, इतर कारक नंतर कर्म येईल, कर्मानंतर विशेषण येईल, विशेषणानंतर क्रिया येईल. ह्या रूलमध्ये सर्व येऊन जातंय, मग आता हे वाक्य कसं बनल बघा. पहिल्यांदा आपल्याला भेटला कर्ता, मग अग्नी नंतर काय, आता कर्म नाही आहे, मग काय येणार, विशेषण येणार. मग अग्नी कशी आहे, लघु आणि दीपक आहे. मग अग्नी लघु दीपक, त्यानंतर काय येणार, क्रिया भवती. मग वाक्य कसं बनलं, अग्नी लघु दीपक भवती. त्यानंतर पुढे बघूयात आपण आता पुढचा क्वेश्चन. तर पुस्तकम बालकः पाठशालाया पठती. आता पुस्तकम बालकः पाठशाला पठती. आता ह्या वाक्यात आपल्याला काही मेल जोल लागतोय का, पुस्तक बालक पाठशाळेत वाचतो असं म्हणतो का आपण, की पुस्तक बालक पाठशाळेत वाचतो. आपण कसं बोलतो, बालक पाठशाळेत पुस्तक वाचतो, आपण असं बोलत असतो. मग आता पहिल्यांदा आपण काय शोधून घेणार, कर्ता शोधून घेणार. मग आता बालक पाठशाळेत पुस्तक वाचतो, मग बालक काय भेटला आपल्याला, कर्ता भेटून गेला. त्यानंतर बालकः पाठशाला. आता पाठशाला काय आहे, विद्यालय काय आहे, तर स्थानसूचक आहे ना. मग स्थान समजतंय आपल्याला, आणि स्थान समजतंय म्हणजे तिथं काय येणार, अधिकरण कारक. मग आपल्याला पहिल्यांदा काय भेटलं, कर्ता भेटला, त्यानंतर इतर कारक मधला अधिकरण कारक भेटून गेला. आपण आता हे सोपं वाक्य होतं, आपल्याला मराठीत ते समजलंय कसं असणार आहे, म्हणून आपण ते डायरेक्ट घेतोय. जर आपल्याला अननोन वाक्य असेल, माहीत नसेल, तर आपण काय करणार, आधी तिथं क्रियापद शोधून घेणार. पण आता आपल्याला समजलंय वाक्य कसं असणार आहे, बालक पाठशाळेत पुस्तक वाचतो. मग आता पुस्तक काय झालं, कर्म, कर्ता भेटला, त्यानंतर अधिकरण कारक भेटलं, त्यानंतर काय भेटलं आपल्याला, कर्म भेटलं. आणि क्रिया आपल्याला शेवटी ठेवायची, ती क्रिया ऑलरेडी शेवटीच आहे. मग कसं बनल वाक्य, तर बघा, बालकः पाठशालाया पुस्तक पठती. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल नेमकी काय करायचंय. अन्वय करत असताना फक्त रूल लक्षात ठेवायचा, रूलनुसार अन्वय करायचा. आता आपण आपले जे संहिता मधनं, जे अष्टांग हृदय मधनं जे अन्वय आपल्याला येणार आहे, किंवा वैसुसा मधनं जे अन्वय येणार आहे ते बघूयात. तर आता पहिल्यांदा बघा एक्झाम्पल, सत्वरजस्तम इति मानसा स्यु त्रयो गुणः तेषां गुणानां साम्यं यत्तद् आहुः स्वस्थलक्षणम. आता या आपल्याला असं समजा की हे जे एक्झाम्पल आहे, हा जो श्लोक दिलेला आहे, ह्या श्लोकाचा आपल्याला काही मिनिंग माहीत नाही आहे. म्हणजे मिनिंग जरी माहीत असला तरी या शब्दांचे मिनिंग माहीत नाही आहे. मग मिनिंग माहीत नाही, अशा वेळेस काय करायचं, पहिल्यांदा सर्वात क्रियापद शोधायचं. मग आता क्रियापद, आता इथं 2 क्रियापद आहे. वरच्या वाक्यातलं क्रियापद आहे स्यू आणि खालच्या वाक्यातलं क्रियापद आहे आहू. आता इथे काय झालेलं आहे, संधी झालेलं आहे. मी तुम्हाला हे जेव्हा हा व्हिडिओ सुरू केला तेव्हाच सांगितलेलं आहे, कारक आणि संधी दोन्ही पण तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे. तुम्हाला जर कारक आणि संधी दोन्ही प्रॉपर माहिती असेल ना, तर एक्झाम्पल सॉल्व करताना, अन्वय बनवताना काय होतंय, व्यवस्थित अन्वय बनवता येतो. मग आता क्रियापद आपल्याला समजले, काय पहिलं स्यू आणि दुसरं काय आहे आहू, हे 2 क्रियापद भेटले. त्यानंतर कर्ता, आता इथं कर्ता कोण सांगितलेलं आहे, गुणः. त्यानंतर विशेषण आलेले, इथं विशेषण काय आलेले, त्रयमानसः. त्रय म्हणजे 3 आणि मानसा म्हणजे मानसिक. आता मग पहिलं वाक्य बघा, बनवा, सत्वरजस्तम इति मानसः स्युस्त्रयो गुणः. हे श्लोकातलं
पहिलं सेंटेन्स. मग सत्व, सत्वम जसं आहे तसं. त्यानंतर रज, रज म्हणजे रज आणि तम, सत्व रज तम इति म्हणजे इति, सत्व रज तम इति, हे असे 3. मानसहा म्हणजे मानसिक, त्यानंतर स्यू म्हणजे आहेत, स्त्रयो, त्रयो म्हणजे 3 गुणः. आता याचा मीनिंग कसा होतोय, सत्व रज तम असे मानसिक आहेत 3 गुण, असे मानसिक आहेत 3 गुण. आपण असं म्हणणार आहे का? नाही, आपण असं नाही बोलत ना. आपण कसं म्हणणार, सत्व रज तम असे 3 मानसिक गुण आहेत, आपण असं बोलताना बोलणार ना. पण इथं काय दिलेलं आहे, सत्व रज तम असे मानसिक आहेत 3 गुण. मग हे उलट आहे. मग आपल्याला काय आलं पाहिजे अरेंज करताना, सत्व रज तम इति. आपण हे असंच ठेवू शकतो, सत्व रज तम इति म्हणजे सत्व रज तम असे 3. इथे काय येणार मग, त्रय. इथं काय येणार, त्रय. मग सत्व रज तम असे 3, त्यानंतर काय येणार, मानसिक गुण आहेत ना ते. मग मानसहा आणि पुढं काय, गुणाहा. आणि हे जे क्रियापद आहे, क्रिया कुठं न्यायची आपल्याला, तर क्रिया सर्वात शेवटी न्यायची. मग काय झालं, सत्व रज तम असे मानसिक, असे 3 मानसिक गुण आहेत. झालं. हे पहिलं वाक्याचा आपला अन्वय बनून झाला. हे वाक्य पहिल्या याच्यात काय होतं, वाक्य म्हणजे वाक्य काय होतं, वाक्य प्रॉपर नव्हतं, वाक्य प्रॉपर नव्हतं. मग आपण त्याला काय केलं, अर्थ लावला त्याचा आणि ते जे शब्द होते ते प्रॉपर अरेंज केले आणि त्याचा प्रॉपर अर्थ तयार केला. आता हे झालं पहिलं. आता दुसरं, तेषां गुणानां साम्यम यत तत आहु स्वस्य लक्षणम, यत तत आहु स्वस्य लक्षणम. मग आता तेषां गुणानां, आता हे जर गुण साम्य असतील तर काय होतं, स्वस्थ टिकून, हे जर गुण एकत्र म्हणजे हे जर गुण साम्य अवस्थेत असतील तर काय होतं मग, तर स्वस्थ, त्यालाच काय म्हणतो आपण, स्वस्थाचं लक्षण असे म्हणतो, स्वस्थ व्यक्तीचं लक्षण म्हणतो. मग आता हे म्हणताना कसं म्हणणार आपण, तेषां गुणानां, ते गुण जे ते जर म्हणजे यत साम्यम, तेषां गुणानां यत साम्यम तद, इथं काय आहे, तद, इथं काय सांगितलेलं आहे, तद. मग इथं काय, तेषां गुणानां यत साम्यम, जर साम्य अवस्थेत असतील तर काय असणार, स्वस्थ लक्षणम आहू. म्हणजे समजतंय का, आपण काय केलं, पहिल्यांदी त्या श्लोकाचा मीनिंग समजून घेतला आणि त्यानुसार ह्या वर्डिंगची, हे जे वर्ड दिलेले त्यांची अरेंजमेंट केली. मग तेषां गुणानां, ते गुण जर, जर म्हटल्यावर काय येणार, इथं काय दिलंय, यद दिलंय. त्यानंतर यद साम्यम तद स्वस्थ लक्षणम, आणि हे जे आहू होतं ही काय होती, क्रिया होती. मग ती आपण काय केली, लास्टला टाकली. मग इथं काय झालं, तेषां गुणानां यद साम्यम तद स्वस्थ लक्षणम आहू. म्हणजे जर हे गुण साम्य अवस्थेत असतील तर काय होणार, त्याला आपण स्वस्थ लक्षण असे म्हणणार. समजलं इथं, सत्व रजस तम इति त्रय मानसा गुणास्यु, तेषां गुणानां यद साम्यम तद स्वस्थ लक्षणम आहू. असा झाला याचा अन्वय. आता हा जो अन्वय आहे, हा अन्वय आपण कसा करायला शिकायचं, तर त्याच्या मिनिंगवरनं अन्वय करायचा. आणि अन्वय करत असताना पहिल्यांदा पदच्छेद करून घ्यायचा. जर पदच्छेद म्हणजेच काय, त्यातल्या ज्या संधी असणार आपण त्या संधी सॉल्व्ह करून घेणार, संधी मोकळ्या मोकळ्या करणार, आणि एकदा संधी मोकळी मोकळी केली तर आपल्याला ते वर्ड मिळतात. आता इथले जे यद आणि तद इथं संधीमध्ये दडले गेलेले, मग त्यामुळे आपल्याला कळत नाहीये. मग आपल्याला कळत नाहीये तर आपल्याला व्यवस्थित अन्वय करता येणार नाहीये. मग जर आपण व्यवस्थित वेगळं करून घेतलं तर आपला अन्वय काय होतोय, व्यवस्थित आणि सुटसुटीत होतोय. आता हे झालं एका प्रकारे अन्वय. आता आपण दुसऱ्या प्रकारे पण अन्वय करू शकतो, जे आपण कर्ता कर्म ते सगळा रूल बघितला होता, कर्ता कर्म क्रियापद. मी तुम्हाला काय बोललो, 90% फॉलो करल, 90% फॉलो करल, 10% नाही करणार. मग 10% काय करायचं, आपण श्लोक जो दिलेला आहे त्या श्लोकाच्या वरच्या लाईनचा अर्थ समजून घ्यायचा आणि तो अर्थ मराठीत समजून घ्यायचा. एका एका शब्दाचा अर्थ समजून घेतला, तो मराठीत समजून घेतला आणि मराठीत वाक्यरचना केली आणि त्यानुसार काय करून टाकायचं, संस्कृतमध्ये त्या वर्ड जे दिलेले त्यांची अरेंजमेंट करून टाकायची. आपण ते कर्ता कर्म क्रियापद या रूलनुसार पाहिलं तर ते कसं येणार, तर त्रय मानसा गुणास्यु, मानसिक किती गुण सांगितलेले आहेत, 3 गुण सांगितलेले आहेत, 3 मानसिक गुण आहेत.
मग 3 मानसिक गुण कोणते आहेत? सत्व, रज, तम, इति. मग हे पण बरोबर आहे. तुम्ही जर असा अन्वय केला तरी अन्वय काय झाला? बरोबर झाला. त्यानंतर ते आचार्य कोणी सांगितलेले? तर आचार्यांनी सांगितलेले. ते आचार्य स्वस्थ लक्षणम आहू तेषाम गुणानाम यद साम्य तत. आता हा काय दिलाय मी तुम्हाला? हा एक दुसरा म्हणजे 2 आन्सर दिले. एक सोपं आन्सर दिलं. हे थोडंसं जे आहे ते कर्ता कर्म क्रियापद त्यांनी काय बनतंय? थोडंसं कॉम्प्लिकेटेड आन्सर बनतंय. म्हणजे असं नाही नेहमी कर्ता कर्म क्रियापदनी सोपंच आन्सर बनल. काही वेळेस आपली जी लँग्वेज आहे आपल्या लँग्वेज त्याला आपल्या लँग्वेजमध्ये त्या श्लोकला ट्रान्सलेट केला आणि त्यानुसार अरेंजमेंट केली तर ती कशी जाते? सोपी जाते. मला तुम्हाला फक्त इथे तेच सांगायचं होतं. ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय कळालं मग? की प्रत्येक वेळेस कर्ता कर्म क्रियापद हा जो रूल आहे तो फॉलो करेल असं नाही. काही वेळेस आपल्या मनाने तो प्रत्येक शब्दाचा अर्थ शोधायचा आणि मग काय करायचं? अन्वय बनवायचा. आता पुढचं एक्झाम्पल आपण बघूयात. दर्शन स्पर्शन प्रश्ने हे परीक्षेतच रोगिनम रोगम निदानम प्रागरूप लक्षणो उपशय आप्तिभी. हे काय? दुसरा श्लोक आहे. मग आता यामध्ये आपण बघणार आहोत कर्ता कर्म करण क्रियापद हे सगळं शोधून घेणार आहे. मग पहिल्यांदा आपल्याला काय शोधायचं? क्रियापद शोधायचं. मग आता बघा, दर्शन स्पर्शन प्रश्ने यात एक पण नाहीये. त्यानंतर परीक्षेतच रोगिनम. मग परीक्षेत काय झालं? क्रिया झाली. मग आपल्याला इथं काय मिळाली? क्रिया मिळून घेतली. आता क्रिया मिळाल्यानंतर आपण शोधणार कर्ता. आता इथं कर्ता दिलेलं नाहीये, पण दर्शन स्पर्शन प्रश्न ह्या ज्या रोगी परीक्षा आहे ह्या कोणी करायच्या आहे? तर वैद्यांनी करायच्या. मग तिथं कर्ता काय करायचा? आपण ऍड करणार. तिथं वैद्य हे काय करणार? आपण ऍड करणार. आता अन्वय बनवत असताना तुम्ही जर एखाद्या ठिकाणी क्रियापद दिलेलं नसेल तर तिथं क्रियापद ऍड करू शकतात, किंवा अव्यय दिलेलं नसेल तर स्वतःहून ते अव्यय जे आहेत ते स्वतःहून ऍड करायचे. किंवा एखादा वर्ड तुम्हाला वाटतंय तो तिथं असणे योग्य आहे तर तो वर्ड तुम्ही तिथं स्वतःहून ऍड करायचा. आता इथं वैद्य हा कर्ता आपण स्वतःहून ऍड करणार आहे. त्यानंतर आता कर्म शोधूयात. कर्म काय सांगितलेले आहेत? तर कर्म काय आलेलं आहे? इथं विभक्तीनुसार पाहायला गेलं तर काय आलेलं आहे? रोगिनम. कर्म काय आलेले आहेत? रोगिनम. असं छोट्या छोट्या गोष्टींवरून शोधायचं. जरी तुम्हाला कर्म सापडत नाहीये मग विभक्ती बघून घ्यायची. मग विभक्तीवरनं आपल्याला समजतंय ना द्वितीय विभक्तीत कोण आहे? तर रोगी. तर रोगिनम. मग रोगिनम काय झालं? कर्म झालं. मग कर्ता भेटला, कर्म भेटलं, क्रियापद भेटलं. आता या वाक्यात काय बघायचं? विशेषण विशेष्य आलंय किंवा जर इतर कारक कोणतं आलंय का ते आपल्याला शोधायचंय. मग आता इतर कारक, मग दर्शन स्पर्शन प्रश्ने हे सगळे काय? तर एक प्रकारचे साधन आहेत. दर्शन स्पर्शन प्रश्नी हे काय झाले? एका प्रकारचं साधन झालं. मग ह्या वाक्याचा जर अर्थ आपण पाहिला तर दर्शन स्पर्शन प्रश्ने परीक्षा च रोगिनम म्हणजे रोगीच्या परीक्षा आहेत ह्या. पण आता हे कसं दिलेलं आहे? दर्शन स्पर्शन प्रश्ने परीक्षा आहे रोगीच्या. हे असं वाक्य बरोबर आहे का? नाही. तर मग वाक्य कसं बनणार? तर कर्ता आधी ऍड करणार आपण. मग कर्तामध्ये काय घेणार? वैद्य काय झाला आपला? कर्ता. त्यानंतर आपण इतर कारक घेणार. मग इतर कारक काय घेणार आपण? दर्शन स्पर्शन प्रश्ने. इतर कारक मध्ये मी तुम्हाला सांगितलंय कर्ता कर्म सोडून जे कारक राहतात ते इतर कारक मध्ये येणार. मग इतर कारक टाकले आपण. मग वैद्य, त्यानंतर दर्शन स्पर्शन प्रश्ने, रोगिनम, परीक्षेत. आता रोगिनम कसं आला? कारक झाल्यानंतर काय घेतलं? कर्म घेतलं. आणि कर्मानंतर काय केलं? क्रियापद घेतलं. मग वैद्य दर्शन स्पर्शन प्रश्नाने रोगीची परीक्षा करतो, किंवा वैद्याने दर्शन स्पर्शन प्रश्नाने रोगीची परीक्षा करावी. झाला सरळ सरळ सुटसुटीत अर्थ आपल्याला मिळाला इथं. म्हणजे अन्वय करणं अवघड आहे असं नाही. त्यानंतर पुढे काय होणार? रोगम निदानम प्रागरूप लक्षणो उपशयाप्तिभी. आता इथं पण काय करणार? आपल्याला कारक शोधून घेणार. आता कर्ता आणि क्रियापद आपल्याला भेटलेलं आहे. क्रियापद काय होतं आपल्याकडं? तर परीक्षेत. हे ऑलरेडी वरच्या ह्याच्यात भेटलेलं आहे. मग आपण वाक्य पूर्ण करण्यासाठी ते वरती जे भेटलेलं क्रियापद आहे ते काय करणार? खाली आणणार. त्यानंतर क्रियापदचा विषय संपला. त्यानंतर कर्म काय इथं? रोगम काय झालं? कर्म. त्यानंतर हे जे राहिलेलं आहे ते इतर कारक मध्ये येतं. मग इतर कारक कोणतं येतं इथं? तर करण कारक येतंय. मग कसं बनणार? तथा का लावला आपण? इथं वैद्य पण म्हणू शकतो. वैद्य निदान प्रागरूप लक्षणो उपशय आप्तिभी रोगम परीक्षेत. इथं पण आपण तथा काय केलं? वैद्याच्या
वैद्याला अनुसरून काय वापरलं आपण तिथं, तथा वापरलं. कंटिन्यू आपण नामाऐवजी कसं सर्वनाम वापरतो तसं इथं आपण काय केलं, वैद्याऐवजी तथा वापरलं. तुम्ही इथं वैद्य वापरलं तरी चालून जाणार. मग तथा निदानम, मग आधी काय केलं, कर्ता घेऊन टाकला, त्यानंतर काय केलं आपण, इतर कारक ॲड केलं. मग इतर कारक काय होतं आपलं, तथा निदान प्रागरूप लक्षणो उपशय आप्तिभी, इतकं काय झालं आपलं इतर कारक झालं. त्यानंतर आपण काय ॲड करणार आहे, कर्म ॲड करणार आहे. मग कर्मामध्ये काय आलं आपलं, रोगम, कर्मामध्ये काय आलं, रोगम, आणि क्रिया काय होती, परीक्षेत. मग आता इथं काय झालं, आपण परीक्षेत शब्द आपल्याला दिलेला नव्हता, तथा शब्द दिलेला नव्हता, पण मी तुम्हाला काय बोललं की तुम्ही अन्वय बनवत असताना मनाने काही अव्यय किंवा काही जे तुम्हाला असं वाटतंय क्रिया ॲड केल्या पाहिजे, त्या तुम्ही वाक्य पूर्ण करण्यासाठी क्रिया ॲड करू शकतात. पण जास्त क्रिया ॲड केलेल्या इथे चालणार नाही, लिमिटेड क्रिया ॲड करणं योग्य आहे. आता पुढचं एक्झाम्पल आपण बघूयात. लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तो अग्निमेदसह क्षय विभक्त गात्रत्वम व्यायाम उपजायते. आता हे जे एक्झाम्पल आहे मी तुम्हाला फास्टमध्ये सांगते, व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे आपला. तर बघा, लाघवम कर्म सामर्थ्य दीप्तो अग्निमेदसह क्षय विभक्त गात्रत्वम व्यायाम उपजायते. पहिल्यांदा क्रियापद शोधून घेतलं, क्रियापद काय भेटलं आपल्याला इथं, उपजायते. त्यानंतर आता इथे चेंजेस काय करणार आहे, व्यायामामुळे काय होतंय हे सगळं घडतंय. मग आपण इथं काय करणार, व्यायाम जो आहे तो व्यायाम इथं करता कन्सिडर करणार आणि पुढे आणणार. मग व्यायामात लाघव कर्म सामर्थ्य, आता इथं व्यायाम आपण करता नाही समजणार, इथे काय करणार आपण, व्यायामात काय दिलेलं आपल्याला, पंचमी विभक्ती दिलेली. मग आपण काय केलं, इतर कारकच्या आधी टाकलं ते आणि नंतर बाकीचे कर्म टाकले. मग काय केलं आपण, व्यायामात लाघवम कर्म सामर्थ्य दीप्तो अग्निमेद क्षय विभक्त गात्रत्वम उपजायते, हे झालं आपलं अन्वय. काय केलं आपण, व्यायामात लाघवम कर्म सामर्थ्य अग्निदीप्त, आता दीप्त अग्नी किंवा अग्निदीप्त दोन्ही पण चालणार आहे. मेदस क्षय विभक्त गात्रत्व क्रियापद शेवटी ठेवलं, उपजायते. हे झालं आपला या श्लोकचं अन्वय. एकदम सोपं आहे बघा. पुढे बघूयात आता आपण पुढचा एक श्लोक. वेगानं न धारयेद्वात विन्मूत्रक्षवक्तृटक्षुधाम निद्राकास श्रमश्वास जुंभा अश्रुछर्दिरेतसाम. श्लोक काय, वेगानं न धारयत्वत, इथं काय दिलेलं आहे, न धारयत्वत. मग हा श्लोक कसला आहे, न धारणीय वेगाचा आहे, म्हणजे ह्या वेगांचं धारण करू नये. मग पहिल्यांदा आपण काय केलं, याच्यात क्रियापद शोधलं. मग क्रियापद काय भेटलं आपल्याला, न धारयेत, हे काय भेटलं आपल्याला, क्रियापद भेटलं. त्यानंतर कर्म मग ते काय भेटणार, कशाचं धारण करायचं नाही तर वेगांचं करायचं नाही. मग आपल्याला कर्म काय भेटलं, वेगानं. कर्ता क्रियापद भेटलं, कर्म भेटलं. त्यानंतर आता कर्ता, आता यात कर्ता दिलेलं नाही, पण कोणी करायचं नाही, आपल्याला माहिती कोणी करायचं नाही तर हे मनुष्याने करायचं नाही. हे जे आपल्याला दिलेलं आहे ते कोणी करायचं नाही तर मनुष्याने ह्या सगळ्या वेगांचं धारण करायचं नाही. मग आपण मनुष्य काय केला, बाहेरून ॲड केला. मग मनुष्य वात विन्मूत्र, आता हे सगळं आपण एकत्र घेतलं बघा, जसं आहे तसंच. वात विन्मूत्र क्षवतृट क्षुधाम निद्राकास श्रमश्वास जृंभ अश्रू छर्दिरेतसाम वेगानं न धारयद्वात. पहिल्यांदा कर्ता ॲड केलं, नंतर बाकीचे कारक ॲड केले, त्यानंतर कर्म ॲड केलं आणि त्यानंतर काय केलं, क्रियापद ॲड केलं. एकदम सोपं आहे. त्यानंतर पुढचं आता आपण बघूयात. पक्वाशय कटिसक्ती स्त्रोतास्त्री स्पर्शनेंद्रियम स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषत. आता हे काय सांगितलेले, वाताचे स्थान सांगितलेले आणि त्या सगळ्या स्थानांमध्ये काय सांगितलेले, पक्वाशय जे सांगितलेले आहे ते विशेष स्थान सांगितलेले. मग आता याचं कसं बनवणार आपण, म्हणताना कसं म्हणणार, पक्वाशय कटी सक्ती स्तोत्र अस्ति स्पर्शनेंद्रियम, त्यानंतर स्थान, हे सगळे काय आहेत, वाताचे स्थान आहेत. तत्रापि पक्वाधान विशेषत, त्यापैकी पक्वाधान काय सांगितलेले, विशेष स्थान सांगितलेलं आहे. हा झाला मराठी मिनिंग. आता हे तुम्हाला सरळ सरळ दिसतंय. मग आता आपण काय करणार, इथं चेंजेस काय करणार, तर इथं कोणतंही क्रियापद दिलेलं नाही. मग आपण इथं काय करणार, अस्ति हे क्रियापद बाहेरून ॲड करणार. मग वाक्य कसं बनणार, पक्वाशय कटी सक्ती स्तोत्रम अस्ति स्पर्शनेंद्रियम वाताची स्थानं आहेत, वाताची स्थानं आहेत. मग काय, वातस्य स्थानं अस्ति, हे सगळी काय वाताची स्थान आहे. त्यापैकी तत्रापि पक्वाशय, त्यापैकी पक्वाशय काय, वातस्य, कोणाचं विशेष स्थान आहे तर वातस्य अधानम अस्ति. इथे काय म्हटलं, आता पक्वाधान, धान म्हणजे काय, स्थान, त्याचा अर्थ काय होतो, पक्वाशय किंवा पक्वाशय म्हणजे काय, पक्वाशय, आणि पक्वाधान
पक्वाशय काय आहे? आधान. आधान म्हणजे काय? तर विशेष असं स्थान आहे. आधान म्हणजे काय? विशेष स्थान. मग तत्र अपि पक्वाशय वातस्य अधानम अस्ति. या प्रकारे आपण एक अन्वय करू शकतो. किंवा दुसऱ्या प्रकारे आपण काय अन्वय करू शकतो? तर पक्वाशय कटिसक्ती श्रोत्र अस्ति स्पर्शनेंद्रियम वातस्य स्थानम. जसं आहे तसं घेतलं. वातस्य स्थानम. फक्त काय केलं? वात पुढे नेलं आणि स्थान मागे नेलं. का? तर कर्ता कर्म क्रियापद आपल्या ह्या रूलनुसार. आणि त्यानंतर तत्र अपि पक्वाधानम विशेष. जसं आहे तसं ठेवलं तरी पण ते काय होतं? एकदम योग्य होतं. फक्त वाताचे स्थान आणि स्थानाचे वात ह्या दोनांमध्ये फरक होता. त्यामुळे आपण काय केली? तर वाताचे स्थान असं तिथं केलं कन्सिडर. हे झाले आपले अन्वय आणि त्यांचं जे म्हणजे श्लोकांचे अन्वय आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितले. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही बघितलं कर्ता कर्म क्रियापद यांचा जो सिक्वेन्स आहे तो आपल्याला अन्वय बनवताना काय अतिशय महत्त्वाचा आहे. आधीची जी आपण थेरी बघितली ती एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे थेरी आपल्याला विचारत नाही, पण आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी काय पाहिजे असतं? थेरी पाहिजे असतं. म्हणून आपण आधीची जी ही सगळी थेरी बघितली ती त्याच्यासाठीच बघितली. आपण आता हे सर्व जे लेक्चर बघितलंय ते सगळे अन्वयीचं बघितलंय. पण आता या लेक्चरमध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचंय किंवा काय पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवायचे ते आपण बघणार आहेत. तर आता पदच्छेद. पदच्छेद म्हणजे काय? तर आपल्याला काय करायचंय? जो श्लोक दिलेला असेल तो श्लोकामधली जी संधी असेल ती काय करायची? सेपरेट करून लिहायची. मग आता संधी सेपरेट करत असताना कसं? तर पक्वाशय कटिसक्ती श्रोत्र अस्ति. मग इथे श्रोत्र अस्ति इथं काय आलेलं आहे? संधी आलेली. मग काय केलं आपण? पदच्छेद केला. म्हणजे ते काय केलं? संधी विग्रह करून लिहिला. त्यानंतर ज्या ठिकाणी संधी झालेली किंवा ज्या ठिकाणी वर्ड एकमेकांना जोडले गेलेले आहे ते काय करायचे? आपल्याला सेपरेट करून लिहायचे. त्याला काय बोलणार आपण? पदच्छेद असं बोलणार. मग पदच्छेदामुळे काय होणार आहे? तर पदच्छेद केल्यानंतर आपल्याला काय होणार? त्या वर्ड टू वर्ड मिनिंग आपल्याला त्या जे श्लोकातील वर्ड असतील त्यांचा काय होणार? मराठीमध्ये समजणार. फॉर एक्झाम्पल पक्वाशय कटिसक्ती मग श्रोत्र. आता इथे श्रोत्र अस्ति होतं. मग आपल्याला समजत नाही लवकी नेमकी त्यात काय आहे. तर श्रोत्र आणि अस्ति असं आपण सेपरेट केल्यानंतर काय होतं? आपल्याला त्याचा जो मिनिंग आहे तो आपल्याला समजायला लागतो. मग पदच्छेद केल्यानंतर आपल्याला मराठी मिनिंग समजतो. मराठी मिनिंग समजल्यामुळे काय होतं? आपल्याला अन्वय करणं. म्हणजे अन्वय म्हणजे काय? आपण हे शब्द ह्या श्लोकातील शब्द इकडे करत असतो, इकडचे इकडे करत असतो. पण आपल्याला जेव्हा अर्थ समजतो मराठीमधला तेव्हा आपण काय करतो? कोणता शब्द आपल्याला कुठे मूव्ह करायचा आहे किंवा कुठे टाकायचं आहे हे आपल्याला व्यवस्थित समजून जातं आणि आपला अन्वय व्यवस्थित होतो. अन्वय झाल्यानंतर काय करतो आपण? त्या अन्वयाचा अर्थ लावतो. म्हणजे अन्वय एकदा व्यवस्थित प्रॉपर झाला मग त्या अन्वयावरून त्या प्रत्येक वर्डवरनं काय कळणार आपल्याला? ते जे श्लोकातील वर्ड होते त्याचा अर्थ कळणार किंवा त्या पूर्ण सेंटेन्सचा काय करणार? अर्थ कळणार. त्यानंतर संधी सॉल्विंग का गरजेची आपण बघितलं. त्यानंतर अन्वय करत असताना अजून एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे कारक म्हणजे मग कर्ता कर्म करण संप्रदान अपादान हे सगळे जे कारक सांगितलेले ते आपल्याला तेव्हा गरजेचे आहे. कारण की आपण बघितलं आधीची थेरी बघितली त्यात काय बघितलं आपण? कर्ता कर्म क्रियापद यांची कशी अरेंजमेंट असावी ते आपण ऑलरेडी बघून घेतलंय. त्यानंतर हे सगळं झालं. जर ज्या ठिकाणी आपल्याला क्रियापद दिलेलं नसेल आणि आपल्याला असं वाटतंय की क्रियापद असणं गरजेचं आहे तर आपण त्या ठिकाणी काय करणार? करोती भवती पठती अस्ति हे सगळे जे क्रियापद आहे ते आपण त्यातला जो आपल्याला जिथे योग्य वाटेल तिथे काय करणार? ॲड करणार. त्याबरोबरच आपण काय करणार? जे अव्यय सांगितलेले आहेत अव्यय पण काय करणार? जिथे गरज असेल तिथे काय करणार? आपण जे अव्यय प्रकरणामध्ये अव्यय शिकलोय ते अव्यय इथे ॲड करणार. आणि एवढं करून पण जर आपल्याला काहीच आलं नाही अन्वय म्हणजे समजलाच नाही किंवा जो श्लोक आलाय तो समजला नाही तर काय करणार आपण? तर तिथे अन्वयच्या तिथे आपण ब्लँक न सोडता इकडचे शब्द इकडे करणार इकडचे तिकडे करणार काहीतरी शब्द उलटे पालटे करणार आणि काय करणार? आपण तिथं अन्वय लिहून येणार. म्हणजे कोणीही तिथे ब्लँक सोडणार नाही काहीच. बाकी फेकायचं कसं हे सर्वांना माहिती आहे. फक्त तिथं ब्लँक सोडायचं नाही काहीतरी फेकून यायचं बस. जर काहीच आलं नाही तर ॲटलिस्ट लास्टला हे तरी करायचं. आता या लेक्चरमधलं आपलं पूर्ण अन्वय कसा बनवायचा की त्यानंतर आपण जे आयुर्वेदाचे आपले एक्झाम्पल आहेत अष्टांगहृदय आणि वैसुसामधले ते एक दोन बघून घेतलेले आहेत. आता तुम्हाला कोर्समध्ये मी जी अष्टांगहृदयाची
किंवा वैसूसाचे जे अन्वय आहेत आपल्याला त्याची PDF अपलोड करून ठेवलेले आहे, तर त्यात जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर ते सॉल्व कसे झालेले किंवा थोडेसे 1-2 सॉल्व करून बघा. त्यामुळे काय होईल, तुम्ही असं रिव्हिजन करत राहिला ना तर पेपरला व्यवस्थित काय करायचंय हे समजून जाईल. अशा प्रकारे आपला हा टॉपिक इथे संपला आहे, अन्वय कसा बनवायचा. थँक्यू.